नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीने शिकवणार आहे। तर पहा, इथे सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेणार आहे। ब्लाउजची उंची जी आहे ती पहा खूप कमी ही अशी घ्यायची नाही। जर एखादा कस्टमर हाईटने कमी असेल त्यावेळेसच तुम्ही ब्लाउजची उंची कमी घ्यायची आहे, परंतु तुम्ही जर कस्टमर हायटेड असेल तर तिथे तुम्ही उंची कमी करू नका, नाहीतर काय होतं ब्लाउजचे जे शोल्डर आहेत ते पुढे येतात आणि बरेच प्रॉब्लेम मग क्रिएट होतात। त्यासाठी ब्लाउजची उंची पुरेपूर घेणं महत्त्वाचं आहे। इथे मी उंची घेणार आहे 14 + 1 15 इंच। इथे सुद्धा एक पॉइंट दिला, सरळ लाईन ओढून घेतली। इथे घेणार आहे 5.5 इंच। अजून एकदा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे मुंड्याची उंची घ्यायची आहे 5.25। मुंडा किती घेतलेला आहे मी 5.25। इथून एक सरळ लाईन ओढून घेऊया। छत्तीसचा चौथा भाग होतो 9। आता 10 इंच जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही याचा सरळ सरळ चौथा भाग ठेवला तरी चालतो, परंतु 11 आणि 12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग 9, त्यातून जर 11 इंचाचा गळा असेल तर 1/2 इंच मायनस करायचं, म्हणजे किती होणार 8.25 इंच। आणि जर 12 इंचाचा गळा असेल तर सरळ सरळ अर्धा इंच मायनस करून 8.5 इंच घ्यायचं आहे। इथे चेस्टमध्ये फक्त फ्रंट पार्टमध्ये बॅक पार्टमध्ये हा बदल करायचा आहे। फ्रंट पार्ट जसा आहे तसा छातीचा चौथा भाग तो टाकायचा असतो, तरच ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो। आता इथे मला 10 इंचाचा गळा नेक कटिंग करायचं आहे, म्हणून मी इथं छातीचा सरळ सरळ चौथा भाग घेतला। कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग किती होतो 7.5। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं 8.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आणि हे जोडून घेतलं। मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहूया। या इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेतलेला आहे। पहा, क्रॉस बॅक घेतल्यानंतर इथून घ्यायचं 1 इंच, सरळ सरळ 1 इंच घेऊन या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे। तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। इथे 5 सरळ लाईन येते ना, त्यावेळेस काय करायचं थोडा असा कर्व म्हणजे राऊंड आला पाहिजे, या पद्धतीने आकार द्यायचा। पहा, इथे मी कशा पद्धतीने आकार दिलेला आहे। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1/2 इंच घेणार आहे आणि आकार देऊन घेणार आहे। पहा, इथे आकार दिल्यानंतर आता इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे 2.5 इंच जर शोल्डर पट्टी हवी असेल तर 3 इंचावरती मार्किंग करून बाकीची आहे अशी ही पट्टी ठेवायची। आता इथे 2.5 इंच गळ्याची रुंदी राहणार आहे आपली। पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथे सुद्धा 2.5 इंचच घ्यायचं। इथेही मी घेतलेला आहे 2.5 इंच। टोटल शोल्डर आपण 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे 5.25। इथून छातीचा चौथा भाग 9 आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग 7.5 + 1 8.5 आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन। इथे गळा 6 + अर्धा 6.5 इंच घेतलंय। इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचे। इथे मी शोल्डर डाऊन केलं गळ्याकडे। क्रॉस पट्टी घ्यायची 2.5 इंच, इकडून ही घ्यायची 2.5 इंच आणि ही सरळ लाईन ओढायची। ही झाली आपली क्रॉस पट्टी। अजून इथे आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे, तर तो आकार जो आहे तो मी इथे 1/2 इंच 0.75 म्हणजे 1/2 इंच घेतलेला आहे आणि असा आकार द्यायचा। जास्तही असा आतमध्ये नाही द्यायचा। इथून मी 1/2 इंच घेऊन आकार दिलेला आहे। कटोरी घेते मी 5.5।
इथेही अजून एकदा 5.5 इंचावरती मार्किंग करायचं. आता हे जे अंतर आपण घेतलेलं आहे हे कुठेही तुम्ही टेप ठेवा, फक्त आपल्याला ही लाईन सरळ मारायची आहे. यासाठी एक पॉईंट घ्यायचा असा आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. गळ्याजवळ 1 इंच वरती जायचं आणि याची तिरकी लाईन ओढून पहा असा कटोरीला आकार द्यायचा. खूप सुंदर असं हे आपलं ड्राफ्टिंग जे आहे 36 साईजचं तयार झालेलं आहे. तर इथे उंची किती घेतलेली होती मी? 14 + 1 15. बाकी मी सर्व मापे जी आहेत ती कुठे कुठे किती घेतलेलं ते सांगितलेलंच आहे. हा मुंडा घेतला 1, हा घेतलेला आहे 1.5 इंच, म्हणजे पाठीमागचा मुंडा 1 इंचावरती, पुढचा मुंडा घेतलेला आहे 1.5 इंचावरती आणि अर्धा इंच हा आपला क्रॉस बॅक आहे. कटोरी आहे 5.5 आणि इथे घेतलेलं आहे हे 1 इंच. तर इथे सर्व माहिती तुम्हाला मी लिहून सुद्धा दाखवलेली आहे आणि अगदी सावकाश असं तुम्हाला समजेल या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया. इथे पहा ही मूळ कटोरी आहे 5.5 इंचाची. आता इथे आपल्याला वाढवायचं आहे, तर वाढवण्यासाठी इथं घ्यायचं आहे अर्धा इंच. जर तुम्हाला असा हा अंदाज समजत नसेल तर तुम्ही इथे टेप लावून सुद्धा अर्धा इंच घेऊ शकता. इथे घ्यायचं आहे 1/2 इंच. 1/2 इंच म्हणजे फक्त 2 लाईन असतात पहा. हे 1 इंच आहे, याच्या पुढे या 2 लाईन, एवढंच असतं. आता 36 साईजमध्ये आपण 1.5 इंचाने कटोरी वाढवणार आहे. इकडे घेतलं मी 1.5 इंच आणि इकडेही घेणार आहे मी हे 1.5 इंच. हे जोडून घ्यायचं. आता हे अंतर मी पाहते 5ला 1 पॉईंट कमी आहे, तर इथेही मी हे 1 पॉईंट असा 5ला 1 पॉईंट कमी असं घेतलेलं आहे. आणि अगदी हलक्या हाताने, असं डायरेक्ट जास्त वाढवायचं नाही, अगदी हळूहळू वाढवत हा आकार जो आहे जिथे आपण 1.5 इंच घेतलंय तिथे आणायचं आहे. तर पहा कसा सुंदर असा आपला हा आकार आलाय. कुठेही तुमचा हा आकार बिघडणार नाही. आता हा पूर्ण भाग जो आहे याचा सेंटर करून घ्यायचा आणि इथून घ्यायचं 1.5 इंच. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, सर्वांना जमेल आणि ब्लाऊज सुद्धा तुमचा परफेक्टच बसणार आहे, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. इथून पहा हे अंतर मी घेतल्यानंतर आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे. 1.5 इंचाने वाढवलेली आहे, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं. किती झाले? 1.25. इकडूनही 1.25. आता आपली 5.5 इंचाची कटोरी आहे, म्हणजे त्याचा निम्मा किती झाला? 2.25. इथे हे परफेक्ट शिलाई मार्जिन राहिले. इकडूनही 2.25 शिलाई मार्जिन आपलं शिल्लक आहे, म्हणजे जी आपण कटोरी तयार केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे, कुठेही जास्त नाही. हे बरोबर अर्धा इंच मार्जिन आहे. पहा इथे हे बरोबर अर्धा इंच मार्जिनला आहे आणि कोणाकोणाला अर्धा इंचापेक्षा कमी लागतं, त्यावेळेस तुम्ही इथे कमी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.